नमस्कार. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 3 आरोग्य केंद्रांना गुणवत्ता प्रमाणपत्र. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या थेरगाव, जिजामाता आणि नेहरूनगर या 3 शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनानुसार राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे. असे मानांकन मिळवणारी ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरली. पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची निवड करण्यात आली. या संदर्भात पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची संख्या 37 आहे. पक्षातर्फे उपमहापौर पदासाठी वैशाली काळभोर यांना उमेदवारी दिली आहे. आता गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती झाल्याने राष्ट्रवादीला एक प्रबळ विरोधी पक्षनेता मिळाले आहे. भोईर हे ज्येष्ठ नगरसेवक असून शहर काँग्रेसचे अध्यक्षपद 2 वेळा त्यांच्याकडे होते. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक म्हणून आणि 29 वर्ष ते नाट्य परिषदेचे शहराध्यक्षही आहेत. पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर 30 तास वाहतूक कोंडी, नागरिकांचे भीषण हाल. आडोशी बोगद्याजवळ रसायनाचा टँकर उलटल्यामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी झाली. सुमारे 24 तासांहून अधिक काळानंतरही अपघातग्रस्त टँकर हलवण्यात यंत्रणांना अपयश आल्याने हजारो नागरिकांचा जीव या कोंडीत अडकला. आपापल्या वाहनांमध्ये नागरिकांना अन्न पाण्याविना बसून राहण्याची वेळ आली. त्याचबरोबर अनेकांना स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध न झाल्याने महिला वर्गाकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. वाहतुकीची कोंडी सोडवण्याचे प्रयत्न दूरच, कंत्राटदाराने अशा स्थितीतही टोल वसुली सुरूच ठेवल्याने हजारोंनी समाज माध्यमावर संतापाला वाट करून दिली. दरम्यान बुधवारी रात्री 10:40 अखेर मुंबईकडे जाणाऱ्या एका लेनमधून वाहतूक सुरू झाली. द्रुतगती महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेले वाहन चालकांचे आणि या वाहनांमधील प्रवाशांचे यामुळे प्रचंड हाल झाले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले यांना पिण्याचे पाणी आणि खाद्यपदार्थ बराच काळ मिळाले नाही. मुंबईत जाऊन पुढे विमानाने जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांना कोणता पर्याय नसल्याने अडकून पडावे लागले. त्यामुळे पुढच्या प्रवासाला फटका बसला. महामार्ग पोलिसांनी बुधवारी पाण्याची व्यवस्था केली, पण अडकलेली वाहनं व प्रवाशांची संख्या पाहता ही तोकडी पडली. बँक खाते, सिम कार्डचा गैरवापर करून तरुणाची फसवणूक. ऑनलाईन गेमिंगसाठी बँक खाते आणि सिम कार्डचा गैरवापर करून एका तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार साईनगर मामुर्डी येथे घडला. या प्रकरणात सार्थक सुनील चव्हाण राहणार मामुर्डी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टॅरिफ कपात केल्याने पिंपरी चिंचवड MIDC परिसरातील उद्योजकांमध्ये उत्साह. अमेरिकेने भारतीय उत्पादनांच्या आयातीवरील टॅरिफ 25% वरून 18% पर्यंत घटवण्याचा निर्णय घेतल्याने पिंपरी चिंचवड MIDC परिसरातील उद्योजकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे MIDCतून पॉलिमर, प्लास्टिक तसेच अभियांत्रिकी उत्पादनांच्या अमेरिकेतील निर्यातीला चालना मिळेल असा विश्वास स्थानिक उद्योजकांकडून व्यक्त करण्यात येतोय. अमेरिकेने भारतावर लादलेले अतिरिक्त 25% दंडात्मक शुल्क रद्द करत परस्पर टॅरिफ 25% वरून थेट 18% पर्यंत कमी केले आहेत. अमेरिकेत निर्यात होणारे उत्पादनात घट झाली आहे. MIDCतील निर्यातक्षम पॉलिमर, प्लास्टिक व इंजिनिअरिंग उत्पादन करणारे अनेक उद्योग पिंपरी चिंचवड शहरात आहेत. परिणामी पॉलिमर, प्लास्टिक व इंजिनिअरिंग आदी उत्पादनांमध्ये वाढ होणार आहे. यामुळे भारतीय उत्पादनं आता अधिक प्रभावीपणे स्पर्धा करू शकतील. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज.